नमस्कार. आज आपण एका खास प्रवासाला निघालो आहोत. अखंड ज्योतीच्या नोव्हेंबर 1940च्या अंकातील ज्ञानाच्या सागरात. चला बघूया या अंकातून आपल्याला कोणकोणते मौल्यवान विचार मिळतात. आणि हा ज्ञानाचा खजिना आपल्याला कोणामुळे मिळाला? तर युगऋषी पंडित श्रीराम शर्मा आचार्यजी यांच्यामुळे. त्यांचे शब्द, त्यांचे विचार हेच या अंकामागचं मूळ प्रेरणास्थान आहेत. त्यांच्याच लेखणीतून हे सगळं कालातीत ज्ञान आपल्यापर्यंत पोचलं आहे. किती सुंदर विचार आहे नाही का? प्रत्येक विचारात शांतीचा मार्ग. चला, याच सुंदर भावनेने आपणही या विश्लेषणात, या शांत आणि चिंतनशील वातावरणात पूर्णपणे सामील होऊया. तर कुठल्याही मोठ्या प्रवासाची सुरुवात कुठून होते? एका मजबूत पायापासून, बरोबर? मग तो प्रवास आध्यात्मिक असो वा भौतिक. चला, आता आपण त्याच पायाबद्दल बोलूया. पवित्रतेचा पाया. तो कसा घालायचा हे समजून घेऊया. हा प्रश्न खूप महत्वाचा आहे. खरंच आध्यात्मिक प्रवासाची खरी सुरुवात नेमकी होते कुठून? जोपर्यंत हे मूळ कळत नाही तोपर्यंत पुढचा मार्ग कसा दिसणार? चला बघूया अखंड ज्योतीचा हा अंक आपल्याला याबद्दल काय सांगतो. तर या अंकातील सुरुवातीचे लेख आपल्याला 3 महत्वाचे स्तंभ देतात. पहिला, सत्याकडे चला. दुसरा, पवित्रतेची शक्ती ओळखा. आणि तिसरा, जो खूप इंटरेस्टिंग आहे, आपला 24 तासांचा सोबती, म्हणजे सत्य, आंतरिक शुद्धता आणि सततची आत्मजागरूकता. हेच एका अर्थपूर्ण जीवनाचे खरे आरंभबिंदू आहेत. आणि यात हेही सांगितलंय की आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण, प्रत्येक घटक हा आपल्यासोबत एका मित्रासारखा, एका सोबत्यासारखा असतो. ठीक आहे, पाया तर रचला गेला, पण त्यावर इमारत कशी बांधायची, म्हणजेच साधनेचा मार्ग कसा चालायचा, आता आपण याचबद्दल बोलणार आहोत. या मार्गावर कोणती शिस्त पाळावी लागते आणि कोणकोणते अडथळे येतात हे समजून घेऊया. या प्रवासासाठी काही साधनं आवश्यक आहेत. पहिलं म्हणजे व्रताची आवश्यकता. शिस्त किती गरजेची आहे हे यात सांगितलं आहे. दुसरं, मूर्तीपूजेमागचं तत्वज्ञान काय आहे. आपण जे विधी करतो त्यामागे एक खोल अर्थ दडलेला असतो. तो अर्थ इथे उलगडून दाखवला आहे. आणि तिसरं, साधनेतील विघ्न, म्हणजे मार्गात येणाऱ्या अडथळ्यांबद्दल आपल्याला आधीच सावध केलं आहे. कधीकधी मोठमोठी तत्व साध्या सोप्या कथांमधून जास्त चांगल्या प्रकारे समजतात, नाही का? अखंड ज्योतीची हीच खासियत आहे. आता आपण बघूया की या अंकातल्या रूपक कथांमधून जीवनाचे किती सखोल धडे मिळतात. असे धडे जे थेट आपल्या काळजाला हात घालतात. फक्त शीर्षक बघा, 15 आण्यांचा पिंजरा. किती विचार करायला लावणार आहे, नाही का? हा पिंजरा म्हणजे काय? तर आपले सांसारिक मोह, आपल्या स्वतःच्याच मर्यादा, ज्यात आपण स्वतःला अडकून ठेवला आहे. खरंच आपण कोणत्या पिंजऱ्यात आहोत? आता इथे 2 खूप इंटरेस्टिंग गोष्टींची तुलना केली आहे. एकीकडे आहे घुबडाची दिवट. म्हणजे काय? तर आपल्याकडे ज्ञान तर खूप आहे, पण त्याचा उपयोग कसा करायचा हेच कळत नाही, म्हणजे असून नसल्यासारखं. आणि दुसरीकडे एक प्रश्न आहे, पारस दगड कुठे आहे? हा प्रश्न आपल्याला बाहेरची संपत्ती शोधायला नाही, तर आतमध्ये असलेलं खरं परिवर्तन शोधायला सांगतो. बघा किती मोठा फरक आहे वरवरच्या ज्ञानात आणि खऱ्या ज्ञानात. आणि ह्या कथांची मालिका इथेच थांबत नाही. पुढे जिवंत रेडिओ, जीवन कहाणी, सुख आणि यश यांसारखे लेख आहेत. प्रत्येक लेख, प्रत्येक कथा आपल्याला एक नवीन दृष्टिकोन देते. जीवनाचा खरा उद्देश काय, खरं यश कशाला म्हणायचं, यावर विचार करायला भाग पाडते. आपण नेहमी म्हणतो शरीर माध्यम खलु धर्म साधनम, म्हणजे शरीर हे साधनेचं पहिलं माध्यम आहे. मग या महत्वाच्या साधनाची काळजी कशी घ्यायची? चला, आता आपण आरोग्याच्या कलेबद्दल बोलूया. आध्यात्मिक जीवनासाठी हे शरीर कसं निरोगी ठेवावं हे बघूया. तर इथे आरोग्यासाठी एक त्रिसूत्री सांगितली आहे. स्टेप 1, स्नान आणि पोहण्याची कला. ही झाली बाह्यशुद्धी. स्टेप 2, शीर्षासनाचे अनुभव. ही झाली शारीरिक शिस्त आणि बळकटी. आणि स्टेप 3, श्वासाद्वारे आरोग्य, म्हणजेच स्वरयोग. श्वासाच्या सूक्ष्म शक्तीवर नियंत्रण मिळवून मन आणि शरीर दोन्ही कसं निरोगी ठेवायचं यावर इथे भर दिला आहे. खरंच किती समग्र दृष्टिकोन आहे हा. आता आपण या प्रवासाच्या शेवटच्या पण सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. जेव्हा आपण स्वतःमध्ये काहीतरी चांगलं मिळवतो तेव्हा ते इतरांना देणंही तितकंच महत्त्वाचं असतं. आपला आंतरिक विकास हा सेवेतून आणि करुणेतून कसा पूर्ण होतो हे आपण आता पाहणार आहोत. हे बघा, हरवलेल्यांना मार्गावर आणा. हे फक्त एक वाक्य नाही, तर एक शक्तिशाली आवाहन आहे. एक जबाबदारीची जाणीव आहे. जे ज्ञान आपल्याला मिळालं आहे ते फक्त स्वतःपुरतं ठेवायचं नाहीये, तर इतरांनाही त्यातून योग्य मार्ग दाखवायचा आहे.
आणि मार्ग दाखवण्यासोबतच आणखी एक महत्वाची गोष्ट आहे, इतरांवर दया करा. ही करुणा केवळ मार्गदर्शनापुरती नाही, तर ती सक्रिय असली पाहिजे. ज्यात दया आहे, सहानुभूती आहे. हेच खरं सेवेचं मूळ आहे. तर आपण ह्या संपूर्ण प्रवासातून काय शिकलो, चला थोडक्यात आढावा घेऊया. पहिलं, सत्य आणि शुद्धतेचा पाया मजबूत करा. दुसरं, आध्यात्मिक शिस्तीला वचनबद्ध रहा आणि अडथळ्यांची जाणीव ठेवा. तिसरं, जीवनातील कथांमधून आणि अनुभवांमधून सखोल ज्ञान मिळवा. चौथं, आपलं शरीर हे आत्म्याचं मंदिर आहे, त्याची काळजी घ्या. आणि पाचवं आणि शेवटचं, सेवेतून आणि करुणेतून आपला प्रकाश इतरांपर्यंत पोहोचवा. बघा, किती स्पष्ट रूपरेषा आहे आध्यात्मिक प्रवासाची. तर आता हा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी आहे. या प्रवासात आपल्याला ज्ञानाच्या अनेक ज्योती दिसल्या. त्यातली कोणती एक ज्योत आज आपण आपल्या आयुष्यात पेटवणार आहोत? विचार नक्की करा.